नमस्कार मंडळी. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इथं बघणार आहोत सिल्क थ्रेडपासून आपण लीफ कसं तयार करायचं. त्यासाठी ही आहे एक 2 ताऱ्यांची नीडल आहे ही, जिचा वापर करून आपण याचं लीफ जे आहे त्याच्यामध्ये सिल्क थ्रेड भरणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पहिलं म्हणजे जी नीडल आहे 2 तारेची ती नीडल लागणार आहे. तुम्ही नीडल बघू शकता. तिचं पुढचं टोक जे आहे ते बारीक आहे आणि हा जो आहे हा सिल्क थ्रेड आहे. या सिल्क थ्रेडपासूनच आपण हे लीफ तयार करणार आहोत. जर का तुमच्याकडे एकच सिल्क थ्रेड असेल तर तुम्ही तुमच्याकडे एखादं पेन किंवा असा जर ही मोकळी गुंडी असेल ज्याचा धागा संपलेला आहे त्याला तुम्ही त्याच्यातला सिल्क थ्रेड असा गुंडाळून तो तुम्ही वापरू शकता. तुम्ही आता बघू शकता इथे असं लीफ काढून घ्यायचं आहे. इथं 2 आपण धागे घेतलेले आहेत. त्याचे 2 जे टोक असतात ती आपण एकमेकांना अशी गाठ मारायची तिथं आणि त्यानंतरच आपण ह्या दोन्ही थ्रेडचं एकत्र मिळून असं आपण खाली ठेवायची. म्हणजे आपली जी रिंग आहे त्याच्या खाली ठेवून आपण त्याचं वर्क करू शकतो. एका धाग्याचा एक धागा वापरून आपण हे वर्क करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला 2च म्हणजे धागे लागतात. 2 गुंड्या लागतील सिल्क थ्रेडच्या एकाच कलरच्या. तेव्हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तो ऑप्शन सांगितलेला आहे. आता ही आपण जी नीडल आहे हा नीडलने वरती पहिला एक स्टिच घ्यायचा जो लीफ आहे त्याच्या वरच्या बाजूला. त्यानंतर बघू शकता तुम्ही ते दोन्ही धागे त्या नीडलमध्ये व्यवस्थित पकडून परत तुम्ही जो आतील भाग ड्रॉ केलेला आहे त्याच्या थोडंसं वरती असं तुम्ही तिथं जो लॉंग स्टिच आहे तो टाकायचा. त्यानंतर एक जो छोटा स्टिच आहे तो त्याच्या आतमध्ये घ्यायचा. परत तोच धागा वरती घ्यायचा. जो पहिला स्टिच आहे त्याच्या थोडंसं खाली पहिला लॉंग स्टिच मग एक छोटा स्टिच असं करून परत तो धागा वरून खाली ओढून घ्यायचा. तुम्ही बघू शकता सिल्क थ्रेड एकदम सावकाश घ्यायचं. जास्त ताणला तर ते कापड ताणलं जातं. सिल्क थ्रेडला थोडंसं खालून एकदम लूज सोडायचं जेणेकरून ते ताणलं जाणार नाही. त्यानंतर परत वरून एक लॉंग स्टिच त्यानंतर त्याच्या मेन स्टिचच्या खाली घ्यायचा. परत एक छोटा स्टिच परत खाली त्याच्या असं करत असंच एकदम स्लोली तुम्ही बघा कसं केलेलं आहे ते. पहिल्यांदा सिल्क थ्रेडची डिझाईन जमत नाही. एकतर धागा व्यवस्थित त्या सुईच्या नीडलमध्ये बसत नाही. तुम्ही जर अशीच व्यवस्थित प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला सिल्क थ्रेडची जे डिझाईन आहे ती तुम्ही कुठल्याही प्रकारची डिझाईन व्यवस्थितरित्या करू शकता. एकदम सावकाश करायचा. धागा ओढून नाही घ्यायचा. एकच स्टिच एक लॉंग स्टिच मारायचा. त्यानंतर एक शॉर्ट स्टिच डायरेक्ट धागा ओढून घ्यायचा. परत व्यवस्थित केलं म्हणजे व्यवस्थित तुम्ही जर ते नीडल व्यवस्थित पकडली आणि धागे जर व्यवस्थित त्यामध्ये अडकवले तर तुमची जी डिझाईन आहे जो लीफ आहे त्याचं फिनिशिंग एकदम छान येणार आहे. असंच एक टाका खाली घालत जायचं बघू शकता. आणि लास्टला जेव्हा तुम्ही शेवटचं हे करता टाका घालता त्यानंतर तिथे तुम्ही त्याला लास्ट एंड नॉट तिथं करायचा त्याचा एका बाजूचा. जरा थोडंसं कसं होतं जे आपण जे बाकीचं जे वर्क करतो म्हणजे आपण शुगर बीड्स ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस ते इझिली होऊन जातं. पण सिल्क थ्रेड थोडंसं डबल असल्यामुळे ते सटकतात. दुसऱ्या साईडला पण सेम तीच प्रोसेस. खालून वरती एक लॉंग स्टिच एक छोटा स्टिच थोडासा मध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गॅप ठेवून त्या लीफमध्ये गॅप ठेवून तिथे तुम्ही शुगर बीड्स किंवा मोती बीड्स किंवा तुम्हाला तिथं एखादं आपल्याकडं जे जरदोसीचं पाईप असते म्हणजे जरदोसी वायर असते ते पण तुम्ही तिथं त्याचं पिळा घालून ते तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगेन कसं करायचं ते तसंही तुम्ही तिथे मध्ये डिझाईन करू शकता. अदरवाईज तुम्ही ते पूर्ण लीफ आहे ते भरून घेऊ शकता. आता मी तिथं थोडंसं मध्ये गॅप ठेवलेला आहे जेणेकरून मला तिथं
शुगर बीट्सचं त्यानंतर एक लाईन टाकायची आहे, जेणेकरून ती लीफ पूर्ण झाल्यानंतर बाजूला त्याला परत उठून दिस. एक चेन स्टिच टाकायची, म्हणजे त्याची जी कडा असते ते सुंदर दिसते. म्हणजे ते पूर्णपणे लूपला जे आपण लीफ बनवतो त्याला एक आकार येतो व्यवस्थित, पानाचा असा सुंदर असा आकार येतो. त्यामुळे आठवणीनं तुम्हाला जर जरदोशीची टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता. तुम्हाला आहे त्या सिल्क थ्रेडची जरी तुम्ही तिथं त्याला जर चेन स्टिच टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर असं ते लीफ झालेलं आहे. त्यानंतर इथं ते एंड नॉट त्याला टाकायचं. त्यानंतर ना मग आता तुम्ही इथं एक कॉटनचा थ्रेड घ्यायचा, जो आपण वर्कसाठी वापरतो शुगर बीट्सचं वर्क करताना. आणि एक जी आपली नीडल आहे त्याच्यामध्ये शुगर बीट्स घालून परत इथून एक लाईन टाकायची. एक आपण छान असे लुक येतो त्या लीफला, बघू शकता तुम्ही. किंवा तुम्ही नॉर्मल तिथं तुम्हाला कट बीट्स किंवा आपल्याकडे जे जरदोसी पाईप असते ते पण तुम्ही तिथं स्टिच केलं तरी ते सुंदर दिसतं. त्या पानाला किती सुंदर असा लुक आलाय बघा त्या शुगर बीड्समुळं. एक सुंदर असं हे सिल्क थ्रेडचं लीफ तयार झालेलं आहे. तुम्हाला हे लीफ कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आयडियाज टिप्स मिळवण्यासाठी आणि सुंदर डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर करा.